दीदी काय झालं? स्वतःला बिना मेकअपचा आरशात पाहिलं की काय? गप. मला काय भेटलं माहितीये का? अय गप. माणसात राय जरा, गल्ली गोळा करते काय? आणि हा घर तेवढा पसारा कशाला काढून ठेवलाय? की साडी भेटली, लॉटरी नाही लागली तुला? अरे हे लॉटरीपेक्षा कमी नाहीये. मलाच बॉलिवूड इन्स्पायर्ड रेट्रो लुक करायचा होता आणि मला ही पोलका डॉटवाली साडी भेटलीये. आता बघ, मी फॅशन इन्फ्लुएन्सर होऊनच दाखवणार. दीदी असू दे, तुला साडी भेटली. तोंडाचं काय? माझा भाऊ मला जरा जास्तच अंडर एस्टिमेट करतो, बट त्याला नाही माहिती. नाउ आय हॅव फेसेस कॅनडा. फर्स्ट स्टेप, द बेस ग्लो. फेसेस कॅनडा 3-in-1 स्ट्रोब क्रीम मी हाफ फेसवरही अप्लाय केली आहे, ज्यामुळे माझ्या चेहऱ्याची एक बाजू इन्स्टंटली ग्लो करते आणि दुसरी बाजू डल दिसते. यामध्ये आहे शिया बटर आणि हायलोरोनिक ऍसिड, जे ऑल डे हायड्रेशन आणि कम्फर्ट देतं, त्यामुळे इट्स सुपर कम्फी. सेकंड स्टेप, द फ्लॉलेस मॅट. फेसेस कॅनडा हायड्रा मॅट फाउंडेशन, ज्याला मी स्ट्रोब क्रीम सोबत मिक्स करते, जे फाउंडेशन प्लस SPF 30 प्लस मॉइश्चरायझर या तिघांचं काम करतं, जे मॅट फिनिश लुक आणि 24 hours हायड्रेशन सुद्धा देतं अँड इट्स सुपर कम्फी. थर्ड स्टेप, द वाव फॅक्टर. आता मी अप्लाय करते फेसेस कॅनडा न्यूली लॉन्च कम्फी वाव बुलेट लिपस्टिक कॅरेमल स्वोल शेड. कारण 80s-90s मध्ये याच बुलेट लिपस्टिकचा ट्रेंड होता, सो बुलेट इज बॅक. हे लिप्सवर बटरी मॅट फिनिश देते, त्याच्यासोबतच हे ब्लश अँड आयशॅडो म्हणून सुद्धा काम करते अँड इट्स ट्रान्सफर प्रूफ, त्यामुळे इट्स सुपर कम्फी. लास्ट स्टेप, स्ट्रोब क्रीमला ॲज अ हायलायटर म्हणून यूज करते आणि तयार झाला माझा कम्प्लीट रेट्रो लुक. दीदी डायरेक्ट 90s ची हिरोईन वाटते तू. परत मला अंडर एस्टिमेट करायचं नाही. तुम्हाला देखील असा बॉलिवूड इन्स्पायर्ड रेट्रो लुक क्रिएट करायचा असेल तर प्रोडक्ट व्हिडिओमध्ये टॅग केलेला आहे, किंवा तुम्ही पर्पल, Amazon, फ्लिपकार्ट, नायकावरून सुद्धा ऑर्डर करू शकता.